लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले। पाहुयात याबाबत जनवार्ताचा विशेष वृत्तांत। डॉक्टर शामराव कलमाडी प्राथमिक शाळेमध्ये मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला। यामध्ये सकाळी 7 वाजता मतदान केंद्र सुरू झाले असता नागरिकांनी कमळासमोरच्या बटनावर मत दिले असताना पंजावर लाईट लागतो अशी तक्रार येथील मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली। तसंच त्या वॉर्डच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी पुढाकार घेऊन झालेल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली। यावेळी बोलताना माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ 28 मतदारांनी मतदान केलं। यासाठी कमळाचं बटन दाबलं असताना पंजावरील लाईट प्रकाशित होतो, ही बाब चुकीची आहे आणि ते मशीन बंद करण्यात यावे। 28 मतदारांना मतदानाचा हक्क परत मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। सहस्रबुद्धे माझ्या प्रभागात कलमाडी हायस्कूलमध्ये सकाळी त्या खोलीमध्ये पर्टिक्युलर 263 नंबर यादी 4 नंबर रूम तिथे 7:15 मतदान सुरू झालं आणि 7:50 हा प्रकार उघडकीला आला। बिंबा नागरमठ नावाच्या नागरिकांनी मतदान केलं आणि त्यावेळेला त्यांनी कमळासमोरचं बटन दाबल्यावर पंजाचा लाईट लागला। त्यावेळेला ही गोष्ट उघडकीला आली। त्याच्या आधी 4-5 नंबर थोते म्हणून त्यांनी मतदान केलं, त्यावेळेलाही हा प्रकार उघडकीला आला, पण त्यावेळेला तिथनं थांबवलं गेलं नाही त्या खोलीमधलं मतदान। पण ह्या नागरिक अतिशय जागरूक असल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा प्रकार लगेच माझ्या निदर्शनाला आणून दिला आणि आम्ही तिथलं मतदान थांबवलंय। आता मतदान सुरू झालंय, पण ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 तास वाया गेलेला आहे। आता लगेच इलेक्शन ऑफिसरकडेच त्याची तक्रार गेलेली आहे आणि त्यांनी अजूनही मला खात्री दिलेली नाही की जे 28 लोक ज्यांनी मतदान केलंय, ज्यांचं मतदान चुकीच्या ठिकाणी गेलं असण्याची दाट शक्यता आहे, तर हे मतदान पुन्हा करावं अशी माझी आग्रही मागणी आहे। बटन दाबलं तर त्यावेळी पंजावर गेलं तर ते तसं होऊ नये, म्हणजे जिथे आम्हाला करायचं आहे त्यात मतदानाचा हक्क म्हणजे हेच असतं ना की आपल्याला ज्यांना मत द्यायचं आहे तिथे गेलं पाहिजे। महेश विद्यालयामध्ये मतदारांची फसवणूक केली गेली असा आरोप नगरसेविका कनोजिया यांनी केला। महेश विद्यालयात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे गायब केली, तसेच तेथील मतदारांना मतदानाच्या दिवशी अतोनात हाल सहन करावे लागतात। यासाठी जबाबदार कोण असा सवालही कनोजिया यांनी केला। पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये मतदारांची होणारी फसवणूक आणि गैरसोयीसाठी मतदारांनी कुणाकडे दाद मागावी, तसंच त्यांचा हक्क डावलून शासन विविध प्रकारची जाहिरातबाजी करते। मात्र हा प्रकार राज्यघटनेच्या विरोधात आहे। मतदारांनी आपला हक्क कसा बजावायचा असा प्रश्नही त्यांनी माध्यमांपुढे मांडला। मी सकाळपासून याच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्येक अधिकारी म्हणाला की वोटर म्हणजे यादीमध्ये नाव असेल तरच मतदान करता येईल। मी अधिकाऱ्यांना म्हटलं की अहो, त्यांचा मतदानाच्या हक्कापासून ते दुरावले जात आहेत, त्यांना मतदान करता आलं पाहिजे, असं काहीतरी करा। तर त्या प्रत्येक अधिकाऱ्याने सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला तसे आदेश नाही। तर त्यामुळे आतापर्यंत सकाळपासून ही लोक आम्हाला मतदान करताच आलं पाहिजे या हट्टाने इथे उभं आहेत। तर त्यांना जो भारतीय घटनेने जो हक्क दिलेला आहे तो त्यांना बजावताच आला पाहिजे। जर भारतीयांनाच हा नाकारला जातोय, मग बाहेरच्यांना तुम्ही मतदान करायला बोलवता का? म्हणजे मतदानापासून तुम्ही भारतीय नागरिकाला वंचित ठेवू शकत नाही, कारण हे भारतीय घटनेने मान्य केलेलं आहे।